एक माइक हमारे सुभाष जी के पास में शायद है, कृपया करके वो मंच पर आके माइक दे। सुभाष जी आपके पास जळगाव जामो आणि नांदुरा या तीनही गावाचे कलाकार या ठिकाणी एकत्रित येऊन तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या शेवेशी जागरण गोंधळ आणि महाराष्ट्राची एक लोककला जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत जी कायम आहे आणि महाराष्ट्रामध्येच या लोककलेला पारंपरिकतेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। ज्याप्रमाणे कुलदैवतेचा धावा करत असताना लग्न समारंभामध्ये आपल्याकडे जो शुभ प्रकारचा जो कार्यक्रम होतो, अशा कार्यक्रमामध्ये देवी देवतांना आवाहन करण्याचं साधन म्हणजे आई जगदंबेचा गोंधळ। आणि या गोंधळाची माहिती तुमच्या सर्व अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलनामध्ये देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही सर्व या श्रोते वर्गाचे आणि इथच्या सर्व मंडळीचे आभार मानतो। आम्हाला पाहिजे तेवढी हिंदी काही जमणार नाही, कारण आम्ही महाराष्ट्रातले आणि त्यात खेडे विभागातले असल्यामुळे आम्हाला जसं बोलता येईल असं तुम्ही बसलेल्या श्रोता मंडळींनी ते गोड मानून घ्यायचं आहे। बोल जगदंबा माता की जय, आई राजा सदानंदिता, बोल खंडेराव महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हॅलो. सर्व श्रोतेवर्गाच्या चरणाशी जागरण गोंधळ सादर करत असताना कुठल्याही कार्यक्रमाला आवाहन करण्यासाठी श्री गजानन गणपतीचं नमन आवाहन करणं गरजेचं असते. खरी गोष्ट आहे. कोणतंही शुभ कार्य असलं तर आधी गणपतीला मान देत असतात. हा, या श्री गणेशाला मान देऊन आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे. म्हणून आपण या जागरण गोंधळाप्रती या गोंधळा जागरणाप्रती आधी नमावे श्री गजानन गणपती. श्री गजानन गणपती हो! आणि या मत महाराज रेडिओच्या कार्यक्रमाशी मत महाराज मग करावी सुरुवात आणि आधी नमन करावे ज्या गजानन गणपतीला, म्हणून ते गजानन गणपती या सभारंगी कशी येतात सांगायला पाहिजे. आरंभी करी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञाना सद्बुद्धी द्यावी मती दे मोरेश्वरा. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवू दी माथा. साष्टांग हे करी नमन दंडवत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून या गोंधळाप्रती श्री गजानन गणपती हो! कसे येणार बरं सांगायला पाहिजे. सांगितलं पाहिजे. हा. वंदन तव चरणा गणेशा, वंदन तव चरणा, वंदन तव चरणा गणेशा, वंदन तव चरणा.
पुढं कार्याला आधी नमावे श्री गजानन गणपती पाठीला मागितली शारदा सरस्वती माता भगवती अमृताबाई. श्री गजानन गणपतीचं वर्णन करण्यासाठी कारण आहे. हो कुठल्याही शुभकार्याला आधी त्यांचं नाव घेतात. आधी नाव घे. पण महाराज हा, आपला गोंधळ काही हा लग्न समारंभामध्ये नाही नाही का आपला गोंधळ का कुठं एखाद्या मधलं महाराज तीर्थक्षेत्रावर नाही. नाही आपला गोंधळ हा पुण्या ठिकाणी आहे. श्रोता जगतमध्ये आहे. अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघ, अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलनामध्ये आपण बोलत आहे. आणि हा संमेलनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे हा. सालावादाप्रमाणे हा साजरा होत असतो. म्हणून हा, या संमेलनामध्ये या संमेलनामध्ये इथं महाराज एका प्रकारचे लोक नाही. नाही इथं प्रत्येकाचं म्हटलं महाराज असलेलं कार्य जरी भिन्न भिन्न जरी असलं तरी या संमेलनाच्या या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून या ठिकाणी यांना एकत्रित बसण्याची संधी प्राप्त झाली. झालेली आहे. आणि आजचा क्षण कारण आपण संमेलन कशासाठी म्हणतो. हा संमेलन आहे एकत्रित येण्यासाठी. बरोबर आहे. संमेलन तुम्ही आम्ही केले यात नवल नाही. अहो. संमेलन त्या ठिकाणी केले. आपण रेडिओ नाव ऐकतो. हा आपण रेडिओ नाव ऐकतो. हा अहो संभाजीनगर से जगन्नाथ बसैया बंधु, हो ये कौन है? कोण आहे. अभी संमेलन के समय आता या संमेलनाच्या माध्यमातून आपण त्यांना जवळ केलं आणि आपण त्यांच्याशी भेटलो की जगन्नाथ बसैया बंधू आहे. हो हो आणि बाळकृष्णाची व्हिडिओ हे सुद्धा आहे. बरोबर आहे. अहो एवढंच काय, हा आता विकास परलाडेजी यांनी सुद्धा या ठिकाणी हा आपल्याला संपूर्ण माहिती दिली. बरोबर आहे. राजेश खन्नाची गाडी कशी होती, कशी बरं? अमिताभ बच्चनने काय केलं, काय केलं. हे जे दिग्गज कलावंत होते त्या दिग्गज कलावंतांनी त्यांनी नाव घेतलं. बरोबर आहे. अहो आपण आपला परिचय सुद्धा द्यायला पाहिजे महाराज. दिलाच पाहिजे. आता आधी त्यांना पहिले आपला या सर्व श्रोत्यांना आपला परिचय द्यायला पाहिजे. हा आणि या गोंधळाचं महत्व सांगितलं पाहिजे महाराज. सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. म्हणून हा श्री रेणुका माता जागरण गोंधळ संच हो. या ठिकाणी सर्व जे कलाकार मंडळी आहे प्रथम यांचा परिचय तुम्हाला सर्वांना करून देतो. बरोबर आहे. या ठिकाणी हा या रेडिओचे श्रोता हो आमचे श्री संतोषजी काटे राहणार जळगाव जामोद. जसा एखाद्या व्यक्तीला व्यसनाचा एखादा नाद असतो हा की तो ते केल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे आमचे संतोषजी काटे यांना रेडिओचा असा छंद आहे, असा छंद आहे. अहो, एक वेळेला मला किती- काय सांगायचं, जेवण जर करायला बसलो, हा रेडिओ जर ऑन केला, हा जेवण जर करायला बसलो आणि रेडिओ जर ऑन केला, आनंदानं जे भोजन जाते हो मला. एवढा छंद संतोषजी काटे. माझ्याकडे जर पाहुणे आले, हा अहो माझ्याकडे जर पाहुणे आले तर मी त्या पाहुण्यांना म्हणतो नमस्कार. नमस्कार. माझ्या मिसेसला म्हणतो एक काम कर, या पाहुण्यांना त्यांची व्यवस्था व्यवस्थित कर. आणि मला अगदी झाडाखाली बसून अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये मला अगदी आकाशवाणीचा मला आनंद घेऊ दे ग. आता मी फोन लावलेला आहे, आकाश ऊर्जाला लावले आहे. माझा फोन वर्षाला लागलेला आहे. अगं माझा फोन DS ला लागलेला आहे. 5 ते 7 ची वेळ आहे, मला आधी रेडिओ ऐकली. माझा फोन लागला आहे आकाशवाणी अकोला केंद्रासाठी. आणि अकोला आकाशवाणी केंद्राच्या ज्या उद्घोषिका आहे त्या ताईशी माझं बोलणं झालं. ताई मी हॅलो जळगाव जामोद येथून संतोष काटे गोंधळी बोलतो ताई. आणि माझा आकाशवाणी रसिका माझा आकाशवाणीसाठी मला फोन लागला आहे. तर ताई मला पहिल्यांदा फोन लागला आहे. तर ताई काय म्हणाले मला, अहो संतोषजी काटे काही हरकत नाही, पहिल्यांदा फोन लागला, मग याच्या आधी लावत होते का. हो हो लावत होते, परंतु सर्व श्रोत्यांना वेळ मिळाला पाहिजे, सर्व श्रोत्यांचं सुद्धा बोलणं झालं पाहिजे आपल्याशी. बरं ठीक आहे. तर काटेजी आपल्याला गीत कोणतं ऐकायचं आहे. ताई मला चित्रपटाचं नाव आहे बन्या बापू आणि गायिका आहे उषा मंगेशकर आणि गाण्याचे बोल आहेत प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, रोमांच सर्वांनी गेले. अगदी सुंदर असं गीत आहे ताई मला. मग कहो संतोषजी काटे आणखी काय बोलला तुम्ही. ताई 24 ऑगस्ट
रेडिओ श्रोता दिवस आहे, परंतु काही कारणास्तव आम्ही 24 ऑगस्ट हा दिवस ठेवलेला आहे, 24 आणि 25. आणि आम्ही त्या ठिकाणी गोंधळी नाही, लोक कलाकार आहेत, लोक कलावंत आहेत, मला तिथे गोंधळ सादर करायचं आहे आणि मी त्या ठिकाणी जाणार नाही. हो जा बरं का. आणि माझे प्रत्येक केंद्रावरती, माझे प्रत्येक आकाशवाणीवरती माझ्या मी लहान होतो बघा. आता मी तुम्हाला माझं रेडिओच्या बद्दल प्रेम सांगतो. मी लहान असताना माझ्या वडिलांनी रेडिओ आणला आणि त्याच्यावरती शिबा का गीतमाला, बिना का गीतमाला, शिबा का गीतमाला, बिना का गीतमाला मी ऐकायचो. अगदी पायधन पर आ रहा है. अरे बाबा काय आवाज होता. अमीर सैनीजी त्यांचा आवाज. अहो रेडिओ घेऊन मी कुठं जायचो, अंधारामध्ये फक्त एकच दिवस छोटासा लाईट असायचा आणि त्या लाईटाच्या उजेडाने अंधार असायचा आणि मी तो रेडिओ घेऊन पुलावरून जायचो. पूल आणि माझ्या पाठीमागे लागला, अरे मला ऐकू दे, अरे मला ऐकू दे. हे बाबा, माझ्या वडिलांनी रेडिओ आणला, मी आवाज कमी करायचो, फक्त मला ऐकू आलं पाहिजे म्हणून. असा एवढा छंद हा रेडिओचा मला जडलेला आहे आणि या रेडिओशी माझं एवढं प्रेम आहे, खूप माझं प्रेम आहे. आणि आता तर मोबाईल ऍप मध्ये रेडिओ आहे, आपल्या मोबाईल ऍप मध्ये आई राधा सागर महाराज भंडारे पाथर्डी, तसेच सुनील महाराज वसाने चिलकरी, राहणार नांदुरा, पंढरी गोवा वसाने राहणार नांदुरा, तसेच आमचे तुषार भाऊ सुपलकर जळगाव जामोद संबळवादक आणि केशव भाऊ नागापुरी आमचे सहकारी या ठिकाणी सर्व या टीमच्या वतीनं या ठिकाणी जसं गजानन गणपतीचं आवाहन केलं बरोबर आहे. आणि या ठिकाणी सर्व जे श्रोते जमलेले आहेत, या रेडिओचं प्रसारण आजचं नाही. जेवढा या ठिकाणी वयस्कर लोकांनी रेडिओ ऐकला, हा रेडिओ बघा, आता हा रेडिओ पहा. आता बऱ्याच लोकांचा कोणाचा जन्म नसेल, लायसन मिळायचं तेव्हा रेडिओ मिळायचा. हा म्हणून लायसन मिळायचं तेव्हा रेडिओ मिळायचा. हा या रेडिओवर आम्ही असं ऐकलेलं आहे जुन्या लोकांकडून की रेडिओवर बऱ्याचशा लोकांच्या लग्नात समजूतदारीपणा झाला. एखाद्याने रेडिओ जर दिला नसला तर तो नवरदेव रुसवा करायचा आणि रेडिओ जर त्यावेळेला आणून दिला तर ते लग्न सहजपणे लागायचं. हा रेडिओ आजकालचा नाही. पहा, आम्ही त्यावर एक छोटीशी ओळ तयार केली. शांत चित्तानं ऐका, कारण हे आपलं संमेलन आहे. मंडळी ठिकाणी ऐकल्यानं ऐकलं जातं. आपल्या हॉलच्या बाहेर असलेले जे काही श्रोते आहेत त्यांनी कृपा करून आपल्या हॉलमध्ये या. मंडळी, आपले श्रोते मित्रमंडळी सर्वांनी इकडे आतमध्ये या आणि आनंद घ्या. गोंधळाचा आनंद घ्या मंडळी. आणि कृपा करून आमचे उद्घोषक श्री विकास पल्लाळेजी आता सांगून गेले की बघा, आपला आवाज जरा कमी करा, वार्तालाप करू नका. हे बघा, हे जे संमेलन आहे आणि हा जो गोंधळ आहे हा नेहमी होणार नाही. याचा आनंद घ्या. आनंद देण्यासाठी आम्ही आलो आहोत, आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. म्हणून
देवीचा संबळ आहे. म्हणून महाराज या ठिकाणी या शिवशक्तीच्या नादामध्ये हो, हो. या ठिकाणी जमलेले सर्व श्रोता मंडळी जमलेली सर्व सुद्धा मंडळी आपली. या ठिकाणी प्रत्येकाचं झालं पाहिजे, बरोबर आहे. नाही का? हा. कारण कसं आहे, बसलेले सर्व श्रोता मंडळी म्हणतील हा. व देवीचे गुंधडी आहेत, यांना नुसतं देवीचेच पद येतात का, नाही का? काही हरकत नाही. अहो या ठिकाणी प्रत्येकाचं झालं पाहिजे आणि सर्व मत महाराज ही संगीताची जी कला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपले या ठिकाणी आलेले 50 रुपये देवीच्या नावाने दिलेले आहे. हो हो या 50 रुपयाच्या सोन्याचं जे नाव आहे, धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी आणखी या गोंधळी संचा करता हा 1101 रुपयाचं जे दान आलेलं आहे, हा यांचं नाव या ठिकाणी आमच्यापर्यंत चिठ्ठीवर पोहोचलेलं आहे. पण आमच्याकडे जी कला आहे ही तुम्ही सर्व श्रोते मंडळींनी पाहायची आहे. हे दान दिलेलं आहे, पाहून घ्या महाराज. 1100 रुपयाचं दान दिलंय हो हो आणि हे नाव सांगायचं आहे. हे नाव महाराज सांगते. काय सांगते त्यांचं. हा, आता बघा, आता तुमचं नाव जे आहे हे आमच्या या बाकीच्यांना काही माहिती नाही आहे. तर तुमचं नाव आमचे हे भाऊ असे करपल्लवीद्वारे त्यांना सांगतील. ही एक कला आहे बघा. जगन्नाथराव आडनाव हा पूर्ण नाव सांगा. जगन्नाथराव बसे यांच्याकडून 1100 रुपये. राहणार जगन्नाथ बसाई बंधू. गावाचं नाव हा गाव आहे गुलमंडी. आणि आणखी श्रपती हा छत्रपती संभाजीनगर. आई गाव हे थांबा. महाराष्ट्रीय इसलिए हम ये कार्यक्रम जो सादरीकरण कर रहे हैं वो मराठी में कर रहे हैं. बोले तो अपने अपने देश का, अपने अपने प्रांत का राज्य अलग अलग वाद्य है, लेकिन महाराष्ट्र की शान ये आदिशक्ति का गौरव है करके मराठी में. हा क्योंकि हमारे साधु संतों ने यहाँ लिखा है, ये मराठीच्या नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखची उरी हो दे या जगा. महाराष्ट्राचे कलाकार आहेत म्हणून मराठीमध्ये. बरोबर आहे. तुमचा आग्रह असेल तर मी हिंदीमध्ये सुद्धा बोलीन. हाँ बड़ा प्यारा सजा है तेरा द्वार भवन. तेरे भक्तों की तेरे भक्तों की लगी है कतार भवानी. जगमग जगमग ज्योत जले. जगमग जगमग ज्योत जले. कर दो अपने भक्तों का बेड़ा भवानी. बड़ा प्यारा सजा है तेरा द्वार भवानी. हमारे को थोड़ी बहुत हिंदी भी आ जाती है, लेकिन हमारा मिस्टेक होता है इसलिए हम कहते नहीं. हमने एक बार ऐसा ही बोलने का प्रयास किया था, लेकिन हमारा उसमें क्या होगा था, घोटाला हुआ था. हमने एक बार बोला, थोड़ा शुद्ध बोलने का प्रयास करा. हमने बोला शेतात गेलतो, शुद्ध बोललो शेतात गेलतो आणि पुन्हा आमची मिस्टेक झाली वावरात
आमचा घोर झाला. त्याच्यामुळे आम्ही मराठी आणि गोंधळामध्ये कॉमेडी असते, हा एक विनोद असतो गोंधळामध्ये. महाराज जी, हा बरोबर. और तुम्हारा भजन सुन के हा हमारे अखिल भारतीय रेडियो श्रोता सम्मेलन के यहाँ के श्रोतागण जो है, इसमें से एक ताई ने 200 रुपए का दान अपने वास्ते भेजा है. अपनी बहन. हाँ, और उनका नाम है हा हा अर्णा. ललिताबाई वाघमारे. ललिताताई वाघमारे. ललिताबाई वाघमारे. ये इनकी तरफ से 200 किती वर्ष आहे? 200 रुपये. धन्यवाद. वाह. हाँ, मनो यहाँ पे आदि शक्ति का जो गोंदल है, इसमें सब जने पधारे हुए हैं. इनके वास्ते महाराज बोलने का एक ही सौभाग्य है, ये रेडियो आजकल का नहीं, हम भी हमारे वक्त थोड़ा सा रेडियो सुना करते थे. इसके वास्ते हमने 4 पंक्तियां इसके वास्ते लिखी, वो तुम सुनो. 2 मिनिट. मराठीमध्ये आहे. आधी कोठेच नव्हते काही, आधी कोठेच नव्हते काही. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आधी कोठेच नव्हते काही, टीव्ही डीटीएच केबल नाही, टीव्ही डीटीएच केबल नाही. मोबाईलचा पत्ताच नव्हता ताई, बरोबर आहे. मोबाईलचा पत्ताच नव्हता ताई, फक्त नाद रेडिओचा. काय होता? फक्त नाद रेडिओ. नाद रेडिओचा. गावागावात नाही, शहरात तर कोणीही प्रचार करीत, पण आमच्या आदिवासी बंधूंच्या खेड्यापाड्यापर्यंत, जंगलापर्यंत ज्यांचं मनोरंजन, ज्यांचं त्या ठिकाणी सर्व मतलब महाराज आनंद करून घेतला, तो या रेडिओमुळे झाला. म्हणून या रेडिओचे धन्यवाद. आणि त्यामध्ये बसलेल्या आता सर्व श्रोत्यांना मी एक या ठिकाणी नम्र विनंती करतो. या गोंधळाच्या माध्यमातून आपण आपला गोंधळ सुरूच राहणार आहे. आपला गोंधळ सुरूच राहणार. आपला गोंधळ नेमकी सुरुवात झाली. आता सर्व श्रोत्यांना माझी एक विनंती अशी आहे की सर्व बाहेरगावून आलेली जे श्रोता मंडळी आहे, काही ताई, काही भगिनी आहेत आणि बंधू आहेत, सर्वांनी जेवणासाठी आपली वेळ झाली आहे. सर्वांनी एक वेळा